श्री स्वामी बॅग्स व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 25 वर्षापासून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे मोफत तुळशी रोप व औषधी रोपांचे वाटप करीत आहोत. पर्यावरणाचा विचार करून समाजामध्ये पर्यावरण रक्षणाचा विचार रुजला पाहिजे, हा यामागील उद्देश आहे. शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक परदेशी व सर्व सदस्य तसेच श्री स्वामी बॅग्सचे राहुल जगताप व स्वामी बॅग्सचे सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजलेपासून 25,000 तुळशी रोप व औषधी रोपांचे वाटप श्री क्षेत्र विठ्ठलवाडी कमानजवळ होणार आहे. तरी सर्व विठ्ठल भक्तांनी अवश्य कार्यक्रमात उपस्थित राहावे, यासाठी विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट विठ्ठलवाडी, पोलीस अधिकारी, विजयश्री मित्रमंडळ तसेच स्थानिक राजकीय प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, असे श्री स्वामी बॅग्सचे राहुल जगताप, शांतिनिकेतनचे अध्यक्ष बाळा परदेशी, वैभवी जगताप, प्रणोती जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार, मी राहुल जगताप, श्री स्वामी बॅग्स संचालक. स्वामी बॅग्स आणि शांतिनिकेतन परदेशी सर आणि आमचे विद्यार्थी मित्र ह्या उपक्रमात आम्ही गेले 25 वर्ष सातत्याने कोविडसह आम्ही हा कार्यक्रम राबवतो आहे. त्यातही तो खंड नव्हता. आम्ही कोविडमध्ये काळात पण रोप घ्या आणि ऑक्सिजन मोफत मिळवा या थीमखाली कार्यक्रम राबवलेला आहे. तर ह्या वर्षी आमचं उपक्रमाचं 26वे वर्ष आहे आणि 25,000 रोपांचं वाटप हे उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्यात सर्व प्रकारचे देशी वृक्ष आणि पांडुरंगाचा प्रसाद म्हणून विठ्ठलवाडीला प्रति पंढरपूर असं समजलं जातं. तर तिथं तुळस ही भाविकांची मागणी असते की आम्हाला देवाच्या दारातलं ते जे मिळलेलं तुळशीचं रोप आहे ते प्रसादरूपी रोप ते आवडीने घेऊन जातात आणि ते वाढवतात. त्यामुळे तुळशीची संख्या आमच्या यात मोस्टली जास्त असते. सगळ्या प्रकारची फुलझाडं शेतात लावायचे जे काय मोठे वृक्ष आहेत, वड, चिंच, पिंपळ, औदुंबर आणि फुलझाडं आणि फळझाडं असे विविध प्रकारचे 25,000हून जास्त रोपं तिथं उपलब्ध असतात. त्यात विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट यांचं सहकार्य मोलाचं आहे. तिथले स्थानिक पदाधिकारी, राजकीय मंडळी असेल, आमचा राजकीय मित्रपरिवार असेल, स्थानिक पोलीस असेल आणि प्रशासन असेल, पत्रकार तुम्ही बांधव असताल, यांचं आम्हाला सहकार्यातनं हा कार्यक्रम सर्वदूर पोचतो आणि हा कार्यक्रम संपन्न होतो. तर ह्या वर्षी 25,000 रोपांचं वाटप आहे. आपण येऊन भाविकांना आव्हान करा की ते तुम्ही येऊन पर्यावरणासाठी त्याचं लावणारं काम किंवा रोप वाढवायचं काम भाविकांचंच आहे. त्यांनी आवर्जून यावं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वैभवी राहुल जगताप. तर मग दरवर्षी आम्ही 25 वर्षापासून हे रोप वाटपाचा कार्यक्रम करत आहोत. तर मग मला फक्त एवढंच एक मेसेज द्यायचा आहे की क्लायमेट चेंज आता काय फ्युचरचा प्रॉब्लेम राहिला नाही. आपण ह्या वर्षीच एक्सपिरियन्स करतो आहे की पाऊस कमी पडणं किंवा अनटाईमली रेन्सचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणून मग आय वूड लाईक टू गिव्ह अ मेसेज की प्रत्येकाने एक तरी रोप स्वतःच्या घरात किंवा बाहेर कुठे लावलं तर खूप बेटर होईल. ह्याच्यानी आपल्याला पुढच्या फ्युचर जनरेशनसाठी एक हेल्दी आणि सेफ फ्युचर तयार करता येईल. थँक्यू. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा कसा सहभाग असतो? किती विद्यार्थी असतात? आता ह्या उपक्रमामध्ये लहान स्कूलमधून जे स्टुडंट्स आहेत ते सुद्धा आणि कॉलेज गोईंग स्टुडंट्स, माझ्या ओळखीतले जे कोण आहेत किंवा माझे क्लासमेट्स, हे सगळे इन्वॉल्ड असतात या प्रोग्रॅममध्ये. आम्ही रोपं घ्यायला जाण्यापासून किंवा कुठले रोपची क्वांटिटी डिसाईड करते ह्याच्यातसुद्धा माझे बाबा राहुल जगताप हे आम्हाला इन्वॉल्व करून घेतात की ज्याच्यानी आम्हाला समजेल की मॅनेजमेंट कसं लावता येईल किंवा पुढे कुठलं नवं आपल्याला ह्याच्यात ॲड करता येईल. मग त्या ह्याच्यानी आय थिंक हे खूप महत्त्वाचं आहे की दरवर्षी
किंवा सगळ्या सिटिझन्सनी एखादा एफर्ट घ्यावा की ज्याच्यानी आपण काहीतरी आपल्या एन्व्हायरमेंटसाठी करू शकतो. नुसतं झाडं तोडत जाणं आणि बिल्डिंग्स बांधणं ह्याला डेव्हलपमेंट म्हणत नाही. एक प्लॅन्ड पद्धतीने आपण डेव्हलपमेंट करू शकतो की ज्याच्यानी आपल्या एन्व्हायरमेंटला पण हार्मफुल काही होणार नाही आणि आपण डेव्हलपमेंटसुद्धा त्याच ह्याच्यानी पुढे प्रोग्रेस करू शकतो. नमस्कार, मी दीपक परदेशी, शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आणि सामाजिक बांधिलकी म्हणून गेले 26 वर्ष श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे आपण तुळशी रोपांचं आणि औषधी वनस्पती त्याचबरोबर इतर रोपांचं वाटप करत आहे. गेल्या वर्षी आपलं 25वं वर्ष होतं, यंदा 26वं वर्ष. गेल्या वर्षीपासून आम्ही 25,000 रोपांचं वाटप करतो आहे. 25,000 रोपांचे वाटप करत असताना येणाऱ्यांचे रिस्पॉन्स, भाविकांची रिस्पॉन्स हे महत्त्वाचे आहेत आणि त्या रिस्पॉन्समुळं आमचा हा उपक्रम गेले अखंडित 26 वर्ष चालू आहे. यासाठी आम्हाला विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सहकार्य लाभतं, त्याचबरोबर पोलीस बांधवांचं सहकार्य लागतं, त्याचबरोबर सगळे पत्रकार बंधू, आमदार, खासदार, स्थानिक नगरसेवक यांचंही सहकार्य लाभतं. सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हा उपक्रम राबवतो आहे. हा आमचा उपक्रम सुरू होत असताना 5,000 झाडांचं वाटप आम्ही केलं होतं, पण थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीनं आमचं हे 25,000 रोपापर्यंत पोहोचलेलं आहे. हे सर्व शक्य झालेलं आहे भाविकांच्या मदतीमुळे, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि असाच उपक्रम आम्ही राबवत राहू. याचा आम्ही फीडबॅकसुद्धा घेतो आहे की रोपं लावतायत का, वाढतायत का, आणि हे भाविक दरवर्षी येणारे भाविक आहेत की ते आवर्जून आपल्या स्टॉलकडे येतात आणि सांगतात की आम्ही हे रोप वाढवलेलं आहे, आमचं हे रोप एवढ्या वर्षाचं झालेलं आहे आणि त्यातून आम्हाला आनंद वाटतो आहे. आणि असाच आपलं सहकार्य लाभावं. भाविकांना सर्वांना विनंती आहे आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. शनिवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून हा उपक्रम सुरू आहे. धन्यवाद.